हा 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असेल. साहिल लोंगले आलाय गोलंदाजीसाठी. आपण पाहता पहिलाच बॉल अगदी स्विंग अँड मिस केलाय. बाला मोरे ऑन स्ट्राईक आहे आणि त्याच्या विरोधामध्ये साहिल लोंगलेचा हा बॉल आपण पाहतोय. उंच पुरासा गोलंदाज आहे. एक यंगस्टर आपल्याला पाहायला मिळतोय चिंचोली टीम कडनं. खऱ्या अर्थानं अक्षय भगतच्या तालमीमध्ये खऱ्या अर्थानं शिकत असलेला हा गोलंदाज. चांगली गोलंदाजी राहिली आहे साहिल लोंगलेची. फुलर लेनचं अगदी ब्लॉक केलं होतं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथे फलंदाज पोहोचले जात आहेत आणि एक धाव इथून मात्र कंप्लीट झाली आहे. थोडीशी समजदारी दाखवली जाते बाला मोरेच्या माध्यमातून. योगेश, खरं तर एक साहिल लोंगले ISPL मध्ये चमकलाय. काय चमकदार कामगिरी केले. तो उमरोलीचा आणि हा चिंचवलीचा. 3 खेळाडू चिंचवलीचे आहेत. अक्षय भगत टीमचा कॅप्टन बॉलिंग करतोय. साहिल लोंगले आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आहे केदार भगत. आणखीन एक चांगला बॉल थोडासा दूर ठेवला. पहा प्रत्येक बॉलचा जर आपण विचार करायला गेलो तर अचूक टप्पा आहे. प्रत्येक बॉलवरती टप्पा जर पाहायला गेल्यानंतर एक वेगळा टप्पा आपल्याला इथून पाहायला मिळतो. व्हेरिएशन खऱ्या अर्थानं प्रत्येक बॉलवरती आणतोय. आणि जर पाहायला गेल्यानंतर यंगस्टर आहे आणि यंगस्टर मात्र अगदी एक अनुभवी फलंदाजाच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. आणि कर्जत प्रीमियर लीगचा उद्देशच आहे की इथून जर का तुमची चमकदार कामगिरी झाली ना तर तुमचं अगदी फ्युचर आपण पाहतो ना ते ब्राईट असतं. टप्प्याचा बॉल असं पाहितलं होतंच. फलंदाज पुढे सरकतात. लगेच आपली व्हेरिएशन बदलली. टप्पा थोडासा पाठीमागे टाकला आणि तिथून देखील आणखीन एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारली जाते साहिल लोंगले या गोलंदाजाच्या माध्यमातून. अगदी दुसऱ्याच ओव्हरमध्ये आपण पाहतो सेकंड पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करत असताना साहिल लोंगले एक जबरदस्त गोलंदाजी करतोय. ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव इथून कंप्लीट झाली आहे. पूर्णपणे खऱ्या अर्थानं बॅकफुटवरती ढकलण्याचं काम केलं जातं आहे. झांजे ब्रदर्स टीमची बॅटिंग लाईन फार मोठी आहे आणि अशा तगड्या स्टारकास्ट समोर चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत राहिली आहे. सुधाकर भाऊ फाउंडेशन या टीमची चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत आपण पाहताय. अक्षय भगतनं चांगला स्टार्ट मिळवून दिला. त्यानंतर मात्र साहिल लोंगले खऱ्या अर्थानं तो स्टार्ट कायम ठेवत असताना आत्तापर्यंत त्याने या षटकामध्ये चेंडू फेकलेत ते 5 आणि धाबा खर्च केल्यात त्या अवघ्या 2. ऑन साईडला केलायचं होतं. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. आणखीन एक निर्धाव चेंडू. काय कमालीची गोलंदाजी राहिली आहे. या षटकामध्ये धाबा खर्च केल्या साहिल लोंगलेनं त्या अवघ्या 2. जबरदस्त गोलंदाजी.